माझ्यासोबत आमदार उत्तमराव जानकर आहे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, आंदोलन कसं असेल तुमचं आणि कशा पद्धतीचं असेल, केव्हा असेल? नाही, उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भेटून या तालुक्यामधल्या लोकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आम्ही गावामधून एवढं मतदान केलेलं आहे आणि आमच्या मतदानाची पडताळणी करून द्या, मॉकपोल करा, गावामध्ये या, आमच्या शंकेचं निरसन करा, अशा पद्धतीचं हे प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी निवडणूक आयुक्ताला देणार आहोत. आणि हे देऊन हे ॲफिडेव्हिट आहे, शपथपत्र आहे, शपथपत्र आहे आणि ते त्यांना देणार आहोत. त्यावरती त्यांची भूमिका काय ठरते. आणि 25 तारखेला निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे. निवडणूक आयोग हा सशक्त असला पाहिजे, त्याच्यामध्ये निवडणुका पारदर्शी घेण्याची हिंमत असली पाहिजे आणि तो निरपेक्ष असला पाहिजे. आणि राऊत साहेबांनी जसं सांगितलं तसं मताची चोरी करणं हा देशद्रोह आहे आणि अशा पद्धतीनं जर मताची चोरी करत असतील आणि ते कसे करतात हे आम्ही त्यांचं पकडलेलं आहे. म्हणजे उद्या तुमचं आंदोलन होणार नाही असं म्हणता येईल? नाही, उद्या आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि परवा 25 तारखेला जंतर मंतरवरती 1 दिवसाचा सत्याग्रह होणार. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये देखील तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहे, काय विषय तो? हो, त्याच तुम्हाला सविस्तरपणानं मताची चोरी कशी केली जाते हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक असेल माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये वोटिंग दिवशी मुलांनी जे काढलेले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला मी दाखवणार आहे. धन्यवाद. होते उत्तमराव जानकर. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हादसह प्रशांत न्यूज 18 लोकमत.